आपल्या लोकजीवनात अनेक देवदेवतांना मानाचं आणि आदराचं स्थान असतं. पण काही देवता अशा असतात की ज्या एका विशिष्ट कारणासाठी पूजल्या जातात आणि बाकी वेळ उपरोधानेच त्यांचा उल्लेख होतो. सटवाई म्हणजेच षष्ठी देवी अत्यंत महत्वाची देवी. षष्ठी म्हणजे 6वी, कारण ती मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशातून प्रकटली. विष्णू मायेचं रूप, ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि कार्तिकेयाची शक्ती, एवढ्या सगळ्या ओळखी असलेल्या या देवीचं मुख्य काम एकच, नवजात बाळाचं नशीब लिहिणं. जन्मानंतर 5व्या रात्री ती बाळाकडे येते. महाराष्ट्रात या रात्रीला 5वी म्हणतात, तर गुजरातमध्ये षष्ठी पूजन 6व्या दिवशी करतात. या रात्री सटवाई येते आणि बाळाच्या भवितव्याची पानं लिहून जाते. सर्व देवतांचं षोडशोपचार पूजन करून संपूर्ण सूतिकागृह आणि बाळाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेत सटवाईला एक मायेसारखी भावना दिली जाते, जी बाळाला सगळ्या संकटांपासून वाचवते. खरं तर शास्त्रापेक्षा लोकपरंपरा अधिक रंगतदार आहे. बाळाच्या घरात 5व्या दिवशी न्हाणीमध्ये शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाईचं चित्र किंवा पुतळा ठेवतात. तिची पूजा करताना बाळाच्या नशिबात यावं असं वाटणाऱ्या गोष्टी जसं की पाटी, पेन्सिल, पैसे या समोर ठेवतात. ही पूजा म्हणजेच बाळाच्या भविष्यासाठी एक भावनिक गुंफण असते. काही घरात 5 कुमारिकांचं पूजन केलं जातं आणि त्या बाळाला ओलांडून जायला सांगितल्या जातात. यामागेही एक सुरक्षेचा भाव असतो. ओवा, जायफळ, मुरड शेंग, वावडिंग, खारीक, बाळंतशेप या वस्तूंची पूजा केली जाते. खरं तर ही बाळाला रोज लागणारी औषधी गुटीच असते. 5वी नंतर जेव्हा बाळ 6व्या महिन्याचं होतं तेव्हा त्याला सटवाईच्या दर्शनाला नेलं जातं. विशेष म्हणजे ही देवी कधीही गावात नसते. नेहमी गावाच्या बाहेरचं तिचं स्थान असतं. बाळाचं नशीब लिहिणारी, त्याचं रक्षण करणारी, पण स्वतः मात्र लोकांच्या विस्मृतीत गेलेली ही सटवाई आहे, जिचं काम सर्वात जास्त महत्वाचं भविष्य घडवणं, पण जिची आठवण आपल्याला केवळ एका 5वीलाच होते.